नमस्कार. संन्यासी, ब्रह्मचारी, साधू, संत, गिरी कपाटी राहणारे अनेक साधू जगामध्ये आहेत पहा. या साधू वृत्तीला एक असं म्हणायचं आहे की साधू हा कधी ठरतो, साधूला साधू कधी म्हणावं. अनेक संसारामध्ये साधू असतात. हे पा महाराज मोठे आहेत, यांचे हजारो शिष्य आहेत, यांचा मोठा मठ आहे आणि महाराज फार ज्ञानी आहेत, असं सर्वत्र त्याची कीर्ती पसरली जाते. पण माणसाने सर्वसामान्य साधूला साधू कधी म्हणावं हे मी सांगतो. साधू जरी असला तरी तो साधू मरेपर्यंत साधू नसतो. तुम्ही म्हणाल काय म्हणता महाराजी? हेच बरोबर आहे की मरेपर्यंत त्याला साधू म्हणता येत नाही. कारण माणसाला हा जे विकार आहेत, पंचमहाभौतिक भूताच्या शरीरामध्ये जो विकार साचलेले आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार वगैरे, हे विचार माणसाला कधी विकार धोका देतील याचा पत्ता नाही. मोठे मोठे साधू संत असतात, चांगले त्यांची कीर्ती आहे, पण कुठेतरी गालबोट लागलं जातं आणि त्यांच्या साधुत्वाला तडा जातो. म्हणून मला सांगायचं एवढंच आहे, कुणीही असो, पृथ्वीच्या पाठीवर साधू म्हणून घेणारा कुणी XYZ व्यक्ती असो, पण त्या व्यक्तीला अंतकाळानंतर ज्यावेळेस तिसऱ्या दिवशी सावडतात, त्यावेळेस त्याच्या हस्तीला हात लावून लोक म्हणली पाहिजेत, हा साधू होता. साधू आहे हा शब्द चुकीचा आहे, साधू होता हा शब्द बरोबर आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. विकार असे आहेत की माऊलींनी त्याचं वर्णन केलेलं आहे फार. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे येऊन झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. कारण